शहरातील एका युवकास राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी बोलावून मारहाण केल्याची चर्चा आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल होत असून याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। मात्र युवकाला झालेल्या मारहाणीची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मराठा बांधव शंकर राजाराम पाटील मुक्काम कोरफळे हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे एकनिष्ठ काम करणारा मावळा याला अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना माहिती होताच केस घोंगडी बैठकीत पोलीस यंत्रणेला फोन केला। रविवारी 8 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली असल्याचे जरांगे पाटील यांना समजताच त्यांनी असे म्हटले की मला कळाले आहे ते खरे आहे की खोटे याची मी माहिती घेत आहे। मराठा समाजासाठी पोटतिडकीने काम करणाऱ्या युवकाचे अपहरण करून मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे। तो फसत चाललाय, डोक्यात येईना, उत्तर देता येईना म्हणून घाबरला। काय कसं वाटतंय? मारहाण झालेल्या त्या पोराच्या त्याच्या आई, बायको, लेकरं, बहिणी यांच्या डोळ्यात पाणी आले असेल। त्यांच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा मी हिशोब घेणार आहे। तुमच्याही घरातल्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही असंही जरांगे पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।